धक्कादायक बातमी अहिल्यानगरमध्ये 3.5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय। विजेचा शॉक लागून या मुलीचा मृत्यू झालाय। महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जातोय। राष्ट्रवादीनं महावितरणच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय। या ठिकाणी आज आपल्या महावितरणच्या प्रमुख कार्यालयामध्ये दाखल झाले, आंदोलन झालं आणि त्या माध्यमातून ज्या काही मागण्या होत्या, अधिकारी वर्गांवरती कारवाई असेल, त्या दोषींवरती कुठेतरी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशा लेखी स्वरूपाचे पत्र त्यांनी दिलेत, प्राधिकृत केलं। ते अधिकारी देखील पोलीस स्टेशनला गेलेत आणि आंदोलन स्थगित करण्यात आले। पण हे काही लगेचच घटना नाही की मागच्या दरवर्षीच पावसाळ्याच्या अगोदर आमचे बरीच लोक ही मागणी करतात, लेखी स्वरूपाची करतात आणि महावितरणला काही नवीन नाही। पाऊस शहरामध्ये विद्रुपीकरण करण्याचं काम देखील यांचे अधिकारी, कर्मचारी, ते कॉन्ट्रॅक्टर करतात। ह्या सगळ्या विषयांवरती चर्चा झाली। गेल्या 5 तासापासून एमएससीबी येथे ठिय्या आंदोलन चालू आहे। या शहराचे लोकप्रिय आमदार आदरणीय संग्राम जगताप यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं। त्याचे मुख्य कारण असं आहे की आज एका चिमुरडीचा जीव या एमएससीबीच्या गलथान कारभारामुळे झालेला होता आणि मुळातच ही घटना घडायला नको होती, कारण की याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेल्या 4 महिन्यापासून पाठपुरावा करते सातत्याने की जे एमएससीबीच्या अडचणी आहेत, लोकांच्या समस्या आहेत, रोडच्या, पोलच्या, करंट येणार आहे, याच्या संदर्भात आपण लेखी आणि तोंडी दोन्ही प्रकारच्या मागण्या केल्या आणि ह्या मागण्या करून देखील कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये दखल न घेतल्या कारणामुळे आज खरं तर ही घटना आपल्याला बघायला मिळेल।